शर्मी किचन मध्ये मी शर्मिला पटवाडे आपलं सर्वांचं स्वागत करते. मी आज तुम्हाला पाहुणे आले तुमच्याकडे तर पट्ट म्हणून भाजी वगैरे नसली काय करा प्रश्न पडत असला तर तो मी आज सोडवणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये पिठलं अशी चीज आहे की सगळ्यांना आवडतं. त्याच्यामुळे मी आज तव्यातलं पिठलं दाखवणार आहे. आता आपण सुरुवात करू. तर पिठल्याला साहित्य बेसन पीठ, कांदा, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरच्या घेतल्यात. मी एक मोठी मिरची घेतली आणि 2-4 लहान घेतल्यात कारण जास्त तिखट लागते म्हणून घेतली ही मिरची. लिंबू, हळद, तीळ, मोहरी, तिखट, धण्याची पूड, उडदाची डाळ, जिरे, मीठ, तेल आणि पाणी. तर आपण आता सुरुवात करू. तेल तापले आपले 2 चमचे मी तेल टाकले त्याच्यामध्ये. आता आपण मोहरी टाकू. मोहरी फुटल्यानंतर जिरे, 1 चमचा कांदा झुणका करायचा आपल्याला त्याच्यामुळे ना मी उभा कांदा चिरून घेतला. त्याच्यामध्ये छान लागतो उभा कांदा. त्याला आपण तळून घेऊ. तोपर्यंत मी हिरव्या मिरच्याची काप करते. मोठीच म्हणजे काढून खाता येते तिखट लागलं तर, कोणाला सोसलं नाही तर मी मोठे करते थोडीशी. तुम्हाला आवडले तर तुम्ही बारीक करा किंवा मग मिक्सर मधून काढून हे टाकू शकता तुम्ही. आता आपण कांदे थोडेसे कडेला काढून घेऊ. असं एका बाजूला मिरची. जास्त तळून नाही घ्यायचा कांदा कारण ना करपल्याला चांगलं लागत नाही. असं दाताखाली आलं ना चटवट छान लागते जेवताना. तुम्ही पिठलं त्याच्याबरोबर खाऊ शकता. बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, आपलं पराठा, थालीपीठ त्याच्याबरोबर छान लागतं पिठलं. भाकरी पिठलं तर खूपच छान लागतं. आता हे पण आपण असं कडेला काढून घेऊ. आता हे चमचा डाळ, 1 चमचा तीळ, धण्याची पूड, हळद आणि थोडंसं 1/2 चमचा लाल तिखट. गॅस बारीक केला मी. आता आपण मिश्रण सगळं आता टाकू पाणी. तुम्ही असं पण करू शकता. तुम्ही पिठल्यात पाणी घालून खाली कालून पण टाकू शकता. पण ते चांगलं लागत नाही. हे पिठलं फोडणीचं छान होतं. हे पिठलं छान होतं म्हणून मी असं फोडणी टाकले पीठ. सांगते हे पीठ जर असं खाली कालून जर टाकलात तर ते चांगलं होत नाही खमंग. म्हणून असं फोडणी टाकून केलं ना तर ते छान होते. आणि मी ह्यानं हटणार आहे कारण ह्यानं जर तुम्ही हटलं ना एक पण गोळा राहत नाही.
तर आपण आता ह्याला उकळी आली. आपण आता ह्याच्यात राहिलं आपल्याला मीठ टाकायचं. तर आपण चवीनुसार तुम्ही कसंही टाकू शकता, तुम्हाला मीठ जास्त कमी टाकायचं. ह्याच्यातनं आपण आता लिंबू पिळू, अर्धा लिंबू पाण्यात पिळू म्हणजे सगळ्यात मिसळल्या जाते. तुम्ही लिंबू टाकू शकता, दही टाकू शकता, ताक टाकू शकता. थोडस आंबट व्हायसाठी ना तुम्ही काही पण टाकू शकता. आता आपण ह्याला हटवून घेऊ. गॅस कमी करू म्हणजे गोळे नाही व्हायचे. हे एवढं पीठ नाही लागायचं. हे 2-3 माणसाला होऊ शकतं एवढं हे पीठ करू शकते. आता आपण ह्याला हे टाकू शिजू देऊ ते 5-10 मिनिटं चांगलं. कुठलं असं आवाज आला पाहिजे त्याचा शिजलेला असं, म्हणजे मग ते छान लागतं. बस आता एवढा पण घट्ट पाहिजे, झुणका ना आपल्याला मग असा घट्ट पाहिजे एकदम. एक पण गोळा नाही झालेला. आता आपण याला शिजून थोडं घट्ट करू आपण याचं, म्हणजे असं नाही एक पण हे झालेलं. गॅस बारीकच आहे, झाकून ठेवू आपण ह्याच्यावर. आपण हलवून बघू काय झालं काय नाही तर आपल्याला. ओके, छान वाफ आली. अजून पण ठेवावं लागणार आहे 5 मिनिट. हे नकोच आता असं शिजलं हे कोणा झाकायचं. हे वाफ हे व्हायला ना तिथं. तर तुम्हाला हिरो हे बघा, हे बघा किती खरपूस झाले बुडाला. तुम्हाला वाटत असेल असं हिरवे काबर दिसायले, कारण आपण त्याच्यात हिरवी मिरची टाकली म्हणून. लाल तिखट टाकलेलं नाहीये. लाल तिखट टाकलं असतं तर लाल दिसलं असतं, पण ते लाल मिरचीनं पण हे होत. आधीच हरभऱ्याची डाळ, त्याच्यात पुन्हा लाल मिरचीनं थोडी ऍसिडिटी होती. त्याच्यामुळं मग आपण हिरवी मिरची टाकली त्याच्यामध्ये. पाणी पडायला तुझ्या चला, हे आपलं पिठलं तयार. खूप प्रकारचे पिठले आहेत माहिती का. लाल मिरची टाकून किती सुंदर झाले, कांदा टाकून, ताकातलं पिठलं, दह्यातलं पिठलं, अजून खूप प्रकार आहेत पिठल्याचे. चला, हे आपलं झालं पिठलं तयार. झुणका
झुणका भाकर खाय कशाबरोबरही खातो मी, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, धपाट, पराठा. आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा शर्मी किचनला.